कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी पार पडली. शिये जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे विश्वनाथ विलास पाटील विजयी झाले. शिये पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसच्या उमा अमित पाटील तर निगवे दुमाला पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाच्या रुपाली निवास कुर्ले निवडून आल्या. गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसचे सुदर्शन बाबासो खोत विजयी झाले. वसगडे पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसच्या अनिता प्रकाश कांबळे तर गोकुळ शिरगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसचे संदीप हिंदूराव पाटील यांनी विजय मिळवला. वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे इंद्रजित वसंत पाटील विजयी झाले. वडणगे पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाचे बळीराम कळके तर खुपिरे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा पाटील निवडून आल्या. उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे नामदेव दिनकर वाईंगडे विजयी झाले. उचगाव पंचायत समिती गणातून भाजपचे तानाजी कांबळे तर राधानगरी पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसच्या संगीता बाळासो यादव विजयी झाल्या. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे संग्राम गोपाळ पाटील विजयी झाले. उजळाईवाडी पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसच्या शिल्पा हजारे तर पाचगाव पंचायत समिती गणातून भाजपच्या दीपाली संजय पाटील निवडून आल्या. कळंबेतर्फे ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या वनिता सागर भोगम विजयी झाल्या. कळंबेतर्फे ठाणे पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसचे अनिल पांडुरंग म्हेत्रे तर दिंडनेरली पंचायत समिती गणातून भाजपच्या राजश्री उत्तम पाटील निवडून आल्या. पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र गुंडाप्पा सूर्यवंशी विजयी झाले. पाडळी खुर्द पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाचे अमित अप्पासो हजारे तर शिरोली दुमाला पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद वसंत शिरोलीकर निवडून आले. शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसच्या रसिका पाटील विजयी झाल्या. शिंगणापूर पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसचे रवींद्र सरदार पाटील तर वाकरे पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसच्या लता दीपक माने विजयी झाल्या. सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखाताई प्रकाश मुगडे विजयी झाल्या. सांगरूळ पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघा आनंदराव नाळे तर बहिरेश्वर पंचायत समितीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधून लताताई सूर्यकांत दिंडे विजयी झाल्या. सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रांतिसिंह संपतराव पवार पाटील विजयी झाले. सडोली खालसा पंचायत समिती गणातून निवास पांडुरंग पाटील तर हसूर दुमालामधून विलास आनंदराव भोसले निवडून आले. निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे एकनाथ महादेव पाटील विजयी झाले. निगवे खालसा पंचायत समिती गणातून भाजपचे तानाजी कुंडलिक किल्लेकर तर परिते पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे साताप्पा धोंडीराम पाटील निवडून आले. मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे तानाजी पाटील विजयी झाले. वळिवडे पंचायत समिती गणातून भाजपचे रविलाल मोतीराम मल्लानी तर मुडशिंगी पंचायत समिती गणातून भाजपच्या पूनम सजित कांबळे निवडून आल्या. करवीर तालुक्यात काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या 5, राष्ट्रवादी काँग्रेसनं 3, शिवसेना शिंदे गटानं 1 आणि भाजपनं 3 जागा जिंकल्या. तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसला 8, राष्ट्रवादी काँग्रेसला 7, भाजपला 6 आणि शिवसेना शिंदे गटाला 3 जागा मिळाल्या. एकंदरीत करवीर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसनं सर्वाधिक जागा मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा करवीर तालुक्यातील दबदबा कायम राहिल्याचं या निवडणूक निकालातून स्पष्ट झालंय.